दिला, अशा लोकांच्या प्रती लोकांच्या मनामध्ये ह्या जोडगोळीबाबत कोणतीच भावना असता सद्भावना नाही। हे स्वार्थाने लिप्त होऊन एकत्र आलेत। हे का लिप्त होऊन एकत्र आलेत? यांनी स्वतःची राजकीय अवकात मागे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे। ह्यांच्या अवकातीमध्ये मला असं वाटतंय की ह्यांच्यापेक्षा अति चांगलं राजकारण, ह्यांच्यापेक्षा ह्या जोडगोळीपेक्षा उद्धवराज ह्या जोडगोळीपेक्षा अति चांगलं राजकारण रिपब्लिकन म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे ती करत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी म्हणजे बालवाडीतलं राजकीय शिक्षण आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून घेणं आवश्यक आहे। आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ह्या दोघांचंही कोणतंही अस्तित्व नसलेली माणसं, राजकीय अस्तित्व नसलेली माणसं एकत्रित आल्यामुळे काही होत नाही। आणि मला हे विचारायचं उद्धवला, उद्धव ते जे तुमचे स्पोक्स पर्सन्स आहेत ना ते स्पष्टपणे असं म्हणायचे, काय म्हणायचे, काय ते उठ दुपारी घे सुपारी, उठ दुपारी घे सुपारी, राज ठाकरेंवर उपहासात्मक बोलायचे। त्याचं उत्तर काय उद्धव ठाकरेंकडे? उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते उत्तर देणार आहेत की नाही हे महाराष्ट्र विचारतंय। एक बोट जेव्हा इतरांकडे दाखवतात ना राज ठाकरे तेव्हा 4 बोट आपल्याकडे असतात। हे राज ठाकरेने लक्षात ठेवलं पाहिजे। आमचा हक्क आहे, आम्ही मतदार आहोत। कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये ताकद आहे आणि म्हणून त्या ताकदीवर आम्ही तुम्हाला विचारत आहेत। तुम्ही जे म्हणताय ना की राजकीय म्हणजे लहान लेकरं पळवतात तसं राजकीय युवकांना पळवलं चाललंय असं राज ठाकरे बोलले, बरोबर? त्याच प्रकारचं वक्तव्य केलं। मला हे म्हणायचंय राज ठाकरेंना की तुम्ही जे पळवापळवीची गोष्ट करता ना त्या पळवापळवीचा भाग तुम्ही सुद्धा आहात की नाही ते सांगा। कारण तुम्ही, मला असं वाटतंय म्हणजे तुम्हाला स्पर्धाच माहिती नाहीये। तुम्हाला, मला तर म्हणेल की तुम्हाला ते कोणता खेळ असतो आमचा खो-खोचा खो करत राज ठाकरे मला असं वाटतंय कुठपर्यंत पोहोचलेत तर उद्धवच्या राजकारणापर्यंत पोहोचलेत। आणि त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची कीव येते, दया येते। ह्या कारणासाठी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठे गेलते ते